सरकार परमिशन देते? हे सगळं जे काही केलेलं आहे, अपिलार्थी यांच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात 3 गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे 2010-15 मधील आहेत. अपिलार्थी यांनी उपरोक्त गुन्ह्यातून दोषमुक्त केले असून न्यायालयाचे आदेश त्यांनी सादर केलेले आहेत. हे जरी दिलेले असले तरी त्याची पार्श्वभूमी ही पोलिसांनी सांगितलेली आहे ना तुम्हाला. ती रेकॉर्डर घेतली नाही का तुम्ही? ती रेकॉर्डर घ्यायला पाहिजे. त्याची जर पार्श्वभूमी तुम्ही सांगितलेली आहे, पोलिसांनी दिलेली आहे, पोलिसांनी ही ऑर्डर रिजेक्ट करताना पूर्ण रिझन सकट ऑर्डर रिजेक्ट केलेली आहे. म्हणजे पोलीस जीवाच्या आकांताने प्रामाणिकपणे अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत. आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्यासारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर? कारण यांच्यावर केलेली मेहरबानी आहे. ही मेहरबानी 2च गोष्टींसाठी होऊ शकते. एक तर पैशासाठी होऊ शकते, किंवा आम्ही तुम्हाला मदत करतोय, आम्ही ज्या सुपाऱ्या देऊ त्या तुम्ही फोडा, असं देखील होऊ शकतं. आणि म्हणून योगेश कदम यांनी पुणे आयुक्तांनी जे काय आपलं कर्तव्य चोख बजावलं होतं, त्या पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची करण्याचं काम केलेलं आहे. आणि हे नीतिधैर्य खच्च करण्याचं काम जे केलेलं आहे, त्यांनी त्यांचे आदेश रद्दबादल ठरवलेले आहेत. आणि रद्दबादल ठरवताना त्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत की का रद्दबादल करतोय. रद्दबादल करताना हे असं म्हटलेलं नाहीये की त्यांचा गँगशी संबंध नाहीये, ते निलेश गायवळचे भाऊ नाही आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे रेकॉर्डवरची कुठलीही गोष्ट त्यांनी खोडून काढलेली नाही. फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे की त्यांच्यावरती केलेले गुन्हे याच्यातनं ते दोषमुक्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांना देता येतं. माझा प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की अशा लोकांना तुम्ही किती दिवस वाचवणार? हे जे महाराष्ट्र सरकारमध्ये जे मंत्री बसवले आहेत, जे आईच्या नावाने डान्स बार चालवत आहेत, मी परवाच्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं, मुली नाचवून जे लोक भाड खात आहेत, दलालीचे पैसे खात आहेत आणि गँगस्टर लोकांना पोषण्याचं काम करतायत, अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करतंय. एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण सांगताय, एका बाजूला लोकांची सुरक्षा सांगताय, मुख्यमंत्री आपली प्रतिमा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरती दररोज चिखल फेकतायत. आणि मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला अजूनही समजत नाहीये की या मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत. कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहित नाही. पण आज शिवसेना म्हणून मी सांगतो की आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींचा वीट आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे, शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्यासमोर पत्रकारांसमोर ठेवीन. परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळातनं हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, हे आज आपल्या माध्यमातनं मी जनतेला सांगू इच्छितोय. कारण लोकांच्या सुरक्षेची जरी सरकारला काही पडलेली नसेल तरी एक विरोधी पक्ष म्हणून आज आम्ही लोकांच्या जनतेच्या जीवाची काळजी घ्यायला बांधील आहोत. आणि म्हणून आम्ही आज ही भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका शिवसेना पक्षाची आहे आणि ती भूमिका आपल्याला कळावी म्हणून आज आपल्याला इथे मी बोलवलेलं आहे. यासोबत आणखी आरोप केला जातो, खास करून रोहित पवार यांनी आरोप केले गेले आहेत की राम शिंदे यांचा दबाव होता, त्यामुळे कदाचित शस्त्र परवाना दिला गेला का, अशा प्रकारचे वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या निकट कोणाचाही दबाव असेल, त्यांच्या निकटवर्ती असं ते म्हणतात. माझा साधा प्रश्न आहे, कोणाचाही दबाव असेल, मी मंत्री आहे,
मी अर्धन्यायिक जज आहे. एखादी जजमेंट लिहिताना मला माझ्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. कोणाचाही दबाव आहे की नाही याच्यात मी जात नाहीये. माझं मत असं आहे की योगेश कदम यांची सही आहे. योगेश कदम यांनी आदेश पारित केलेला आहे. योगेश कदमच याला जबाबदार आहे. योगेश कदम यांनी कालच ट्विट केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सगळे आरोप आहेत ते दिशाभूल करणारे आहेत. योग्य ती अहवाल आला त्यानुसार आणि त्यांचे जे गुन्हे आहेत ते प्रलंबित नव्हते म्हणून मी हे जे आहे ते केलं. मी परत सांगतो, गुन्हे नाहीत हा पोलिसांचा रिपोर्ट आहे, पण त्याचबरोबर पोलिसांचा रिपोर्ट हा देखील आहे की हा गुंड आहे, गुंडाचा भाऊ आहे, हा सगळ्या अशा अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि म्हणून ह्याला आम्ही परवाना नाकारतो आहे. पोलिसांनी परवाना ज्या वेळेला नाकारला त्यावेळेला देखील कोर्टाच्या हातनं तो दोषमुक्त होताच ना, तरी देखील पोलिसांनी परवाना नाकारलेला आहे. म्हणजे पोलिसांनी आपलं काम चोख केलेलं आहे. जर पोलिसांनी काम चोख केलेलं आहे तर तेच ग्राउंड ज्या ग्राउंडवरती पोलिसांनी नाकारला त्या ग्राउंडवरती यांनी खरं द्यायला नाही पाहिजे होता. कारण ज्यावेळेला पोलिसांनी नाकारला याचा अर्ज त्यावेळेला देखील ते त्या दोन्ही केसमधून दोषमुक्त होते. आणि म्हणून मी यांच्या डान्सबारची केस असेल, यांच्या वाळू चोरीची प्रकरण असेल आणि आता हे प्रकरण मी लोकायुक्तांच्या समोर देखील घेऊन जात आहे. लोकायुक्तांच्या समोर देखील मी अर्ज दाखल करतोय. त्याचबरोबर मी कोर्टात देखील जाणार आहे. परंतु पहिली संधी मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे की मुख्यमंत्र्यांनी आपली चूक दुरुस्त करावी, अन्यथा मला कोर्टाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. उद्या निलेश गायवळचे सगळे गुन्हे जर सुटले तर तुम्ही देणार निलेश गायवळला परवानगा? उद्या दाऊद मुंबईत आला, दाऊदच्या समोर कोण साक्षीलाच गेला नाही आणि दाऊद जर दोषमुक्त झाला, तुम्ही दाऊदला रिव्हॉल्वरचं परमिशन देणार? त्याची पार्श्वभूमी काय तपासणार नाही? पोलिसांनी पार्श्वभूमी लिहिली ना त्यांच्या रिपोर्टमध्ये. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी सगळं म्हटलेलं आहे. हे लंगडं समर्थन करतायत की दोषमुक्त आहे म्हणून आम्ही दिला. अरे पण तो गुंड आहे, वेल नोन गुंड आहे, वेल नोन गुंडाचा भाऊ आहे. आता त्याचा भाऊ देशातनं पळून गेलेला आहे, सरकारचं नाक कापलेलं आहे की खोट्या पासपोर्टच्या आधारावरती आता त्याचे आका कोण आहेत ते पण येतील बाहेर. परंतु हा तर किमान सापडलेला आहे, पेपरवरती सापडलेला आहे. त्यामुळे ह्याची सुटका नाही. हे कारण लंगडं समर्थन आहे. ज्या कारणास्तव पोलिसांनी नाकारलं त्यावेळेला देखील कोर्टातनं तो दोषमुक्त झाला होता, तरी देखील पोलिसांनी नाकारला. पोलीस काय मूर्ख आहेत का नाकारायला? म्हणजे पोलिसांचं मनोधैर्य तुम्ही खच्ची करताय की पोलीस नाकारतायत आणि तुम्ही मंत्रालयात बसून देतायत. आता तर मी सगळी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती घेणार आहे की योगेश कदम यांनी किती परवाने दिले, याच्या टिंटेड परवाने किती आहेत. सर, एकीकडे योगेश कदम आहेत आणि रामदास कदम यांनी जे आरोप तुमच्यावरती केले होते त्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार होता, त्याबद्दल माहिती? मी ऑलरेडी नोटीस तयार होते माझी. 1-2 दिवसात त्यांना नोटीस सर्व होईल. माफी मागावी लागेल त्यांना, अन्यथा माफी नाही मागितली तर त्याचा दावा मी दाखल करणार. त्याचे पेपर्स तयार होतात. साहेब, गृहराज्यमंत्री यांना शस्त्र परवान्याच्या संदर्भात सुनावणीचा अधिकार आहे. शहरी भागामुळे योगेश कदम यांच्याकडे आले. या सगळ्या आधीच्या प्रकरणात सुद्धा म्हणजे गृहराज्यमंत्री ज्यावेळेस लायसन्सेस देतात, परवानगी शस्त्र परवान्याचे देतात, त्यावेळेस 2 प्रकारच्या गोष्टी समोर येतात. एकतर कागदपत्र चुकीचं सादरीकरण करून काही वेगळ्या पद्धतीने केलं का, की अर्थपूर्ण व्यवहार झाले, की अजून काही दबाव आहे. त्यात तुम्ही स्वतः घेतलेली काही माहिती आहे का तुमच्याकडे की कशामुळे कदम यांनी अशा स्वरूपाची भूमिका घेतली? कारण की काल तर त्यांचे जे दावे दिसतात ते म्हणतात माझ्याकडे जे डॉक्युमेंट समोर दाखवले गेले त्या आधारावर मी दिले. एकदा जज म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसलात, कुठलेही आदेश पारित करताना तुम्ही तो योगेश कदम मूर्ख आहे म्हणून आदेश नाही करत आहे, तो अर्धन्यायिक जज म्हणून आदेश पारित करतोय. सुनावणीचा अधिकार, सुनावणी घेण्याचा अधिकार हा अर्धन्यायिक जजला असतो.
त्याला कॉस्ट ज्युडिशरी अथॉरिटी म्हणतात. योगेश कदमला कोण विचारत नाही हो, त्याला काय समजतंय? पण तो ज्या खुर्चीत बसलाय त्या खुर्चीचा अपमान करतोय. त्या खुर्चीमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादी पोलिसांनी का नाकारले याची कारणं तर तपासणार ना, पोलिसांची बाजू तर ऐकली असेल ना. आणि ज्यावेळेला पोलिसांनी आपली बाजू सांगितली असेल की हा गुंड आहे, हा गुंडाचा भाऊ आहे, याचा भाऊ वेल नोन क्रिमिनल आहे, पुण्यामध्ये यांची दहशत आहे, यांच्यावरती खून केल्याचे, खूनचा प्रयत्न केल्याचे, खंडणीचे गुन्हे होते, हे काय चापटी मारल्याचे गुन्हे नव्हते. आणि असे गुन्हे ज्यावेळेला, आता आमच्यावर पण गुन्हे असतात, परंतु ते सामाजिक कार्याचे गुन्हे असतात, आंदोलनातले गुन्हे असले असते, बाकी कुठल्या चळवळीतले गुन्हे असले असते, आणि जर त्याला जर परवानगी दिली असते तर आम्ही पण समजू शकलो असतो. परंतु खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जे लोक सापडलेले आहेत, केवळ ते दोषमुक्त झालेत आणि पोलिसांची कुठली बाजू न ऐकता मग आपण जे म्हणता ते बरोबर आहे. एक तर अर्थपूर्ण व्यवहार असेल किंवा मी तुला आज परवाना देतो, भविष्यामध्ये माझ्यासाठी तुला काहीतरी काम करावं लागेल,